श्री स्वामी समर्थ श्वेतसोममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सोनचाफ्याचा हार आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बघा, सोनचाफ्याचा हार हा स्वामींना देखील प्रिय असतो आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. तर चला, हा सोनचाफ्याचा हार कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर बघा, सोनचाफा फ्लावर्स बनवण्यासाठी अशा पद्धतीचं तर आपल्याला इथे बघा लागणार आहेत एक सोनचाफ्याचे फ्लावर बनवण्यासाठी 4 पाईप क्लीनर्स मी इथे घेतलेले आहेत. तर हे पाईप क्लीनर्स काय करायचे आहेत बघा, मधल्या साईडने आपण ह्याला फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मधल्या साईडला फोल्ड केल्यावर जिथं मधोमध आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर सर्व 4 पाईप क्लीनर्स आपण इथे कट करून घेऊया सेम शेप मध्ये. मधोमध कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा यांना फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा, पुन्हा आपल्याला ह्याला अशा पद्धतीमध्ये यू या शेप मध्ये बघा असं टर्न करून घ्यायचं आहे. फोल्ड करून झाल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीमध्ये यू मध्ये आपल्याला याला टर्न करून घ्यायचं आहे. एक फ्लावर्स बनवण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही 4 किंवा 5 पाईप क्लीनर्स यूज करू शकता. तुम्हाला हव्या तेवढ्या पेटल्स बनवायचे असेल त्या हिशोबाने तुम्ही पेटल्स करू शकता. तर मी एक फ्लावर्स हे 5 पेटल्स मध्ये बनवलेले आहे आणि हे जे दुसरं बनवलेलं आहे बिना उमलल्या टाईपचं तर ते मी इथे 4 पेटल्स मध्ये बनवलेलं आहे. तर आपण हे 4 पेटल्स मध्ये बनवण्यासाठी 4 पाईप क्लीनर्स इथे घेतलेले आहेत. तर बघा, आता आपल्याला ह्या पाईप क्लीनर्स एकात एक अशा पद्धतीने अडकून घ्यायचे आहेत आणि इथेच आपल्याला बोटाने थोडस टर्न करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा टर्न केल्याच्या नंतर ह्या खूप छान प्रकारे पॅक होऊन जातात आणि आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने यांना पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा शेप बनवून झाल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला ह्याला अशा पद्धतीने खाली पॅक करून घ्यायचं आहे आणि अशा टर्न मध्ये करून घ्यायचं आहे. सर्व पेटल्स आपण अशा पद्धतीने रेडी करून घेणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा जो हार सोनचाफ्याचा बनवणार तो स्वामींना खूप आवडतो सोनचाफा. तर स्वामींसाठी तुम्ही हा सोनचाफ्याचा हार बनवू शकता. तसंच उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर देखील तुम्ही हा सोनचाफ्याचा हार बनवून स्वामींना अर्पण करू शकता किंवा इतर वेगळ्या दिनानिमित्त सुद्धा तुम्ही बनवून हे करू शकता, घालू शकता. तर बघा, किंवा तसंच गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही हा हार यूज करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स खूप दाखवल्या जातात. तर सगळ्यात सोपी डिझाईन्स मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि खूप समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे हे तुम्ही फ्लावर्स बनवू शकता. कुठलीही अवघड पद्धत नाही आहे. तुमच्याकडे जर पाईप क्लीनर्स असतील तर तुम्ही ट्राय करू शकता आणि जर तुमच्याकडे पेटल्स नसेल, बघा पाईप क्लीनर नसतील तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला हवे त्या कलर्समध्ये तुम्हाला पाईप क्लीनर्स मिळतात. तर तुम्हाला जर समजा येलो कलरचा फ्लावरचा हार बनवायचा आहे तर येलो कलर मध्ये बनवायचा असेल तर येलो कलर सुद्धा भेटतो, मिक्स कलर सुद्धा भेटतो. त्याचप्रमाणे तर रेड कलर मध्ये, ग्रीन कलर मध्ये सगळ्या कलर्स मध्ये पाईप क्लीनर्स मिळतात. तर पाईप क्लीनर्स आणि तुम्ही त्या पाईप क्लीनर्सच्या हिशोबानुसार कलर्सनुसार तुम्ही इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लावर्स आणि हार वगैरे बनवू शकता किंवा खूप सारे डिझाईन्स ह्यामध्ये आहेत. जर तुम्हाला पाईप क्लीनर्स विषयी डिटेल्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा आपल्या चॅनलवर मी बनवेल. तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर पाईप क्लीनर्स विषयी काही माहिती हवी असेल आणि त्याच्यासाठी हे फ्लावर्स बनवण्यासाठी किंवा ही माळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं किंवा काय, माझ्या चॅनलवरती कमेंट करा ह्या व्हिडिओला. तुम्हाला तो सुद्धा पूर्ण व्हिडिओ येऊन जाईल. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो व्हिडिओ मिळवायचा असेल तर जरा आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओला कमेंट करा पटापट आणि जास्तीत जास्त शेअर करा जर कुणाला ही डिझाईन बनवायला शिकायला आवडत असेल तर. तर बघा, आपण ह्या पद्धतीने 4 पेटल्स अशा पॅक करून घेतलेल्या आहेत एकमेकांना चिटकून. तर चिटकून झाल्याच्या नंतर ह्याला बघा अशा पद्धतीचा शेप तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेप देऊ शकता. यांना आतमध्ये टर्न करू शकता, बाहेर देखील टर्न करू शकता. बाहेर जर टर्न केले तर ह्या उमलल्या टाईप दिसतात बघा. अशा पद्धतीने बाहेर जर ह्याला टर्न केलं
तर हे फ्लावर्स उमलल्या टाईप दिसणार आणि ह्याला जर आतमध्ये आपण टर्न केलं तर हा फ्लावर म्हणजे कळी टाईप दिसणार. तर तुम्हाला कुठल्या डिझाईनमध्ये ठेवायचं आहे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठेवू शकता. तर मला वाटते की हार बनवण्यासाठी या पद्धतीच्याच कळ्या छान दिसतील म्हणून मी इथे सगळ्या ह्याच पद्धतीने कळ्या बनवलेल्या आहेत. तर आपल्याला ह्याला काय करायचं आहे, बॅक साईडला जिथे आपण देठ बनवणार आहोत तिथे आपल्याला थोडंसं ग्लू ऍड करून घ्यायचं आहे. मी इथे ग्लूगनचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जर ग्लूगन नसेल तर B7000चा जो ग्लू येतो तो देखील तुम्ही इथे यूज करू शकता. तो सुद्धा प्रॉपरली चिटकतो. अशा पद्धतीने आपण देठाला रॅप करून घेणार आहोत आणि थोडासा ग्रीन कलर कॉम्बिनेशन इथे आपल्या हारामध्ये सुद्धा मिळेल. त्यासाठी इथे बघा आपण ह्याला रॅप करून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने आणि एंडिंगला सुद्धा ह्याला आपल्याला ग्लू गनच्या साह्याने चिटकून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचा जो आपला टेप आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तर प्रत्येक साहित्याला काय काय बोलतात, काही नवीन शिकणारे जे आहेत त्यांना पाहिजे रॉ मटेरियलमध्ये. तर मी तुम्हाला त्याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकते. तुम्ही मला चॅनलवरती पटापट ह्या व्हिडिओला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला यामध्ये साहित्याची माहिती हवी आहे म्हणून. तर मग मी तुम्हाला त्याचा डिटेल्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करून देईल. तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे 11 फ्लावर्स बनवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा मी इथे 11 फुलं बनवून घेतलेली आहे. आता ह्यापासून आपल्याला सुंदर असा स्वामींसाठी हार बनवायचा आहे. तर तो चला बनवूया. तर बघा मी इथे ऑरेंज कलरचा दोरा घेतलेला आहे अशा पद्धतीचा. तर लोकरचा दोरा आहे. तर ऑरेंज कलर का चॉईस केला, कॉम्बिनेशनला छान दिसेल म्हणून मी ऑरेंज कलरचा दोरा काढलेला आहे. हा ऑरेंज कलर आहे जो की स्क्रीनमध्ये थोडासा रेड वगैरे वाटतोय, पण हा ऑरेंजच कलर आहे, डार्क ऑरेंज कलर आहे. आणि ऑरेंज कलरचं महत्त्व हे प्रत्येक सेवेकऱ्याला माहिती आहे. तर त्यामुळे ते कुणालाही सांगण्याची काही गरज नाही मला तरी वाटते. तर बघा त्यामुळे मला सुद्धा असं अचानक आठवलं की हाच लोकरचा दोरा माझ्याकडे आहे शिल्लकमध्ये आणि ह्याच लोकरमध्ये स्वामींसाठी मी हार बनवणार. स्वामी स्वतः आपलं संरक्षण करण्यासाठी ऑरेंज कलरचा धागा आपण सप्ताहात बांधतो. पण बघा आज मी हार जो बनवत आहे तो बनवताना माझ्याकडे ऑरेंज कलरचाच धागा असल्यामुळे मला हे आठवलं की आपण स्वामींचं कंकण सप्ताहकालात बांधत असतो. ते पुढच्या सप्ताहकालापर्यंत स्वामी आपलं स्वतः रक्षण करतात. हे सर्व स्वामी सेवेकऱ्यांना माहिती आहे. याचे अनुभव आणि प्रचिती येणाऱ्या सेवेकऱ्यांना सांगण्याची काहीही गरज नाही. तर बघा ह्यामध्ये मी ऑरेंज कलरचा लोकर इथे घेतलेला आहे. तर याला आपण डबलमध्ये करून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढ्या साईजचा हवा आहे तेवढ्या साईजचा आपण इथे हार बनवणार आहोत. तर बघा एक 1.5 ते 2 फुटांपर्यंतचा स्वामींचा माझ्याकडे फोटो आहे. तर मी त्यानुसार इथे बघा 2 पदरी करून घेतलेला हा जो दोरा आहे. तर ह्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळे फुलं ह्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. तर मी इथे एका साईडने जो ह्याला सुई अटॅच करून घेणार आहोत, कारण की ह्यामध्ये सुई ओवल्या जात नाही लोकरमध्ये, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे बघा इथे कशी सुई अटॅच करायची, ज्यांना नवीन शिकतात त्यांच्यासाठी. इथे सुईला आपण दोरा ओवून घेतलेला आहे आणि दोरा इथे कनेक्ट करून घेतलेला आहे लोकरला. तर लोकरला दोरा कनेक्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला या सुईमधून, छोट्या सुईमधून मोती आणि आपल्याला पुन्हा बघा जे फ्लावर्स आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला, पर चला काय हरकत नाही. तर मी जो सुई लावून घेतली त्यामध्ये एका साईडला 10 मोती ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एक फ्लावर जोडलेले आहे. त्यानंतर 1 2 3 मध्ये 3 मोती प्रत्येकमध्ये फुलामध्ये टाकलेले आहेत आणि एकाडे एक फुल ओवून घेतलेले आहेत. तर फुल कसं ओवलं मी तुम्हाला दाखवते. तर बघा मोती ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सेम आपल्याला इथून फ्लावर्स देखील ओवून घ्यायचे आहेत. तर फ्लावर्सला ज्या ठिकाणी सुई ओवल्या जाईल त्याच ठिकाणी व्यवस्थित धरून आपल्याला लोकरमधून ओवायचं आहे. त्यामुळे जरासं व्यवस्थितच ओवावं लागतं. अशा पद्धतीने बघा मी इथे त्यातल्या त्यात डबलची लोकर घेतलेली आहे. आपले हे 5 फुलं एका साईडने ओवून झालेले आहे. तर इथे सेंटर येणार आहे. तर सेंटरच्या ठिकाणी देखील आपल्याला 3 मोती ऍड करून घ्यायचे आहेत. तर मी इथे सेंटरला बघा 4 मोती ओवून घेणार आहे
आणि मध्यभागी आपल्याला एक लटकनमध्ये सोनचाफा ओवून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला सोनचाफा ऍड करायचा आहे। तर आता आपल्याला ह्याच प्रमाणे बाकीचे फ्लावर्स देखील इथे ओवून घेणार आहोत आपण। तर बघा सेम फुलांचा हार आपण प्रत्येकी 3-3 मणीमध्ये टाकून अशाच पद्धतीने पूर्ण हार मी इथे ओवून घेतलेला आहे। तर बघा गणपतीसाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा हार जसा आपण बनवतो तर बघा त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सगळ्यात सोपी आणि सोप्या पद्धतीत कमीतल्या कमीत साहित्यामध्ये आपल्या चॅनलवरती तो देखील व्हिडिओ अपलोड झालेला आहे। तर तुम्ही तो सुद्धा जाऊन बघा की गणपती बाप्पासाठी सुंदर असा हार आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते देखील। आणि जास्वंदीची फुलं सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात, पण सगळ्यात सोपं आणि छोटं फुल जेणेकरून आपल्या 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीला सूट होणार असा हार मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तो प्लीज तो देखील तुम्ही जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला देखील कळेल की कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी शिकवते ते। तर चला आता पुढे बघा मी इथे एका साईडला राहिलेले आपले 10 मोती आपण इथे ओवून घेणार आहोत। 10 मोती ओवून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला सेंटरला लटकन बनवून घ्यायचं आहे। एक फ्लावर्स ते ऍड करायचं आहे बरोबर सेंटरला। तर इथे आपला हा हार बाकीचा कंप्लीट झालेला आहे 99%। तर बघा तुम्हाला मी पूर्ण हारचा लुक दाखवते, खूप सुंदर झालेला आहे, मला तर खूप आवडलेला आहे, तुम्हाला देखील आवडेल नक्कीच बघा। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या स्वामींसाठी गणपती बाप्पासाठी असा हार नक्की बनवा। तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असा हा हार आपला इथे अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेंटरला इथे लटकन बनवायचं आहे। तर लटकन बनवण्यासाठी सुद्धा मी इथे लोकर घेणार आहे। तर आपण इथे बघा लोकर घेतलेली आहे। लोकरला आपल्याला बघा सुईने फुलं ऍड करायची आहेत, त्यामुळे आपण इथे लोकरला सुई दोरा ऍड करून घेणार आहोत सेंटरला। तर सुई सुद्धा ऍड कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर बघा इथे आपण सुई ऍड करून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला नॉट देऊन घ्यायची आहे। त्यापूर्वी आपण इथे जे व्यवस्थित धागा करून घेणार आहोत आणि इथे नॉट देऊन घेणार आहोत। इथे नॉट देऊन झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फ्लावर्स आहे ते आपण असं सेंटरनी ओवून घेणार आहोत। तर तुमच्याकडे इथे मोठी सुई असेल तर ती देखील तुम्ही इथे यूज करू शकता। तर बघा सेंटर मधून फ्लावर्स आपण हे ओवून घेतलेले आहे। तर बघा अशा पद्धतीने आतमध्ये तुम्ही दोरा बघू शकता। आता ह्याला आपल्याला अशा पद्धतीने फ्लावर्सला थोडंसं कोमजून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एक मोती ऍड करणार आहोत लटकनला। तर बघा इथं अशा पद्धतीने हे लटकन आपण आता ऍड करून घेणार आहोत। तर बघा मी हे दोरा कट करून घेतलेला आहे आणि इथे थोडीशी मोत्यांमध्ये आपण जागा करून घेऊया आणि ह्या दोऱ्याला लटकन हारावरती आपण ऍड करून घेणार आहोत। एका साईडला 5 फुलं, एका साईडला 5 फुलं, अशी 10 टोटल फुलं आणि सेंटरला एक फुल, मी असा 11 फुलांचा हा सोनचाफा हार बनवलेला आहे। तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुंदर सुंदर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा हा सुंदर हार रेडी झालेला आहे, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी तुम्हाला हा हार फोटोला घालून दाखवते। तर बघा अशा पद्धतीने हा हार फोटोला घातल्यावर खूप सुंदर दिसत आहे। तर थँक्स फॉर वॉचिंग, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।